नमस्कार. तुम्हीही जर उपवासाला साबुदाणा किंवा तेलकट पदार्थ खाऊन कंटाळला असाल, तर आज आपण उपवासासाठी जाळीदार, मऊ लुसलुशीत कच्च्या बटाट्याच्या इडल्या आणि खमंग सांबर बनवतोय. इडल्या अतिशय मऊ लुसलुशीत बनतात. कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट ह्या इडल्या बनून तयार होतात. सांबर देखील चवीला खूप मस्त लागतं. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इडली बनवण्यासाठी इथे आपण 1 कप भरून भगर घेतलेली आहे. काही भागामध्ये हिला वरई किंवा उपवासाचे तांदूळ देखील म्हटले जातात. भगर व्यवस्थित स्वच्छ निवडून चाळून कोरड्या कपड्याने पुसून घेतलेली आहे. आता ही 1 कप भगर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. सर्व साहित्य एखादा कप किंवा वाटीने मोजून घेतलं तरीही चालेल. आता झाकण लावून छान अशी बारीक पावडर होईपर्यंत मिक्सरला वाटून घ्यायचे. हलकंसं रवाळ ठेवायचं, खूप जास्त जाड ठेवायचं नाही. भगर छान दळून हिची पावडर तयार करून घेतली. खूप जास्त बारीक पीठही करायचं नाही. बारीक रवा असतो ना, त्या पद्धतीने ठेवलं तरीही चालेल. एका बाउलमध्ये काढून घेऊया. 1 कप भगरसाठी आपण इथे 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहे. साल काढून घेतलेले आहे. या बटाट्याचे छोटे छोटेसे काप करून घ्यायचे. दोन्ही बटाटे छान चिरून घेतले, स्वच्छ धुवून घेतले. हे बटाटे मिक्सरच्या भांड्यात काढायचे. यामध्ये पाणी वगैरे काही न घालता छान बारीक पेस्ट तयार करायची. काळजी घ्यायची की बटाट्याचे तुकडे वगैरे राहायला नको. बटाट्याची पेस्ट तयार केली की लगेच हिला भगरीमध्ये घालून एकजीव करायची, नाहीतर बटाटा काळा पडू शकतो. तर 1 कप भगर आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. ज्या कपने आपण भगर वगैरे मोजली होती त्याच कपने अर्धा कप दही घ्यायचं. दही पातळ किंवा घट्ट कसंही घेऊ शकतात, पण दह्यामध्ये खूप पाणी असेल असं दही घेऊ नका. आणि दही खूप आंबट घ्यायचं नाही, ताजं दही घ्यायचं. दही, भगर आणि बटाटा हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करायचे. लगेच पाणी घालायची घाई करायची नाही. सुरुवातीला बटाटा आणि दह्याच्या मॉइश्चरमध्ये हे भगरीचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. उपवासाला सैंधव मीठ खात असाल तर ते मीठ घातलं तरीही चालेल. सर्व जिन्नस मिसळून घेतले. आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं. मी त्याच कपने मोजून अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. आणि खूप जास्त पाणी एका वेळेला घालायचं नाही. 2-2 चमचे करून पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कारण मिश्रण आपल्याला खूप पातळ ठेवायचं नाही. मिश्रण खूप पातळ झालं तर इडल्या व्यवस्थित होणार नाही आणि खूप दाटसरही झालं तर इडल्या निबर होतील, कडक होतील. म्हणून सुरुवातीला थोडं थोडं करून पाणी घाला. गरज वाटल्यास आपण नंतर पाणी वाढवू शकतो. तर इथे बघू शकतात मी थोडं थोडं करून पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेतलं आहे. या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे. नंतर दाटसर वाटलं तर आपण पाणी वाढवू शकतो. आता यावर झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं याला मुरण्यासाठी बाजूला ठेवूया, म्हणजे भगर चांगली भिजली जाईल. आपलं मिश्रण मुरतंय तोपर्यंत आपण खमंग उपवासाचं सांबार बनवून घेऊया. तर उपवासाचं सांबार बनवण्यासाठी 1 चमचा शेंगदाणा तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल अगदी हलकं गरम असावं, खूप कडकडीत गरम नसावं. मी आत्ता जस्ट गॅस सुरू केलेला आहे आणि लगेच त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि या अगदी हलक्या गरम तेलामध्ये लाल तिखट घालून एकजीव करायचं आणि हलकंसं याला परतू द्यायचं. असं लाल तिखट तेलात घातलं की सांबारला रंग छान येतो. त्यानंतर 2 बटाटे उकडून साल काढून गार करून याचे फोडी करून घेतलेले आहे ते घालायचे. नवरात्रीच्या उपवासाला लाल भोपळा देखील चालतो, म्हणून तुम्ही इथे छोटे छोटे लाल भोपळ्याचे काप करून घातले तरीही चालणार आहे. माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही घातला. बटाटा घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचे आणि 3-4 मिनिटं बटाटा मध्यम आचेवरती छान परतून घ्यायचा. बटाटा परतून झाल्यानंतर 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा अगदी बारीक कूट घालायचा. शेंगदाण्याचा कूट बारीक घालायचा म्हणजे सांबारला कन्सिस्टन्सी छान येते, एकसंधपणा येतो. कूट घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता सांबारसाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला मी 1 ग्लास पाणी घालते. आधी एकजीव करते. बटाटा, शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला सांबार किती घट्ट पातळ ठेवायचं आहे त्यानुसार आपण पाणी ॲडजस्ट करू शकतो. इडली आहे, थोडंसं सांबार पातळच हवं म्हणून मी इथे 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घातली तरीही चालेल. इथे बघू शकता सांबारला छान अशी उकळी आली आहे. आता मंद आचेवरती 7 ते 8 मिनिटं सांबार छान उकळून घेऊया, म्हणजे कन्सिस्टन्सी छान येईल. बटाट्यामध्ये सगळ्या चवी आतपर्यंत मुरल्या जाईल आणि छान असं सांबार बनून तयार होईल. तर मंद आचेवरती 7 ते 8 मिनिटं सांबार छान उकळून घेतलं. मस्त खमंग सांबार बनून तयार आहे. सुगंध खूप सुंदर येतोय. रसाला कन्सिस्टन्सी बघू शकता छान आली आहे. तुम्ही याला सांबार किंवा उपवासाची आमटी देखील म्हणू शकतात.
15 मिनिटं आपलं इडलीचं बॅटरही छान रेस्ट झालं आहे. तर बघू शकतात भगर छान भिजली गेली आहे आणि थोडीशी फुलली आहे, बॅटर घट्ट झालं आहे. म्हणून आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया. सुरुवातीला जे अर्धा कप पाणी घेतलं होतं त्यामधलंच हे सुरुवातीला वापरल्यानंतर थोडंसं पाणी उरलेलं आहे, तेच पाणी मी इथे वापरत आहे. तर बॅटर सुरुवातीलाच पातळ करायचं नाही, कारण बॅटर घट्ट झालं तर पाणी वाढवून आपण त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो, पण पातळ झालं तर मग काही पर्याय उरणार नाही. म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं मिश्रण तयार करायचं. मला इथे एकूण पाव कपच पाणी लागलं होतं. सुरुवातीपासून आत्तापर्यंत फक्त पाव कप पाणी लागलेलं आहे. तुम्हाला पाणी थोडंसं कमी जास्त लागू शकतं. तर इथे आपलं मिश्रण बनून तयार आहे. इडलीच्या ज्या साच्यांना मी छान तेल लावून ग्रीस केलं आहे. आता इडल्या छान मऊ लुसलुशीत जाळीदार व्हाव्या म्हणून एक 3-4 चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे. सोडा जास्त घालायचा नाही, पाव चमच्यालाही कमी सोडा घालायचा, फक्त 3 ते 4 चिमूट आणि त्यावर 1 चमचा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर मिश्रण तुम्ही तुमच्या अंदाजाने बघू शकतात, पातळ घट्ट करू शकतात, कारण मिश्रण खूप जास्त घट्ट झालं तर इडल्या कडक होतात, जाळीदार होत नाही. या पद्धतीचं मिश्रण असायला हवं. आता मी इडली कुकरमध्ये गॅसवर आधीच पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. या इडलीच्या साच्यांमध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. खूप जास्तही भरायचं नाही, कारण इडल्या फुगण्यासाठी जागा राहायला हवी. तर संपूर्ण इडलीचे साचे मी भरून घेते. तर इथे मध्यम आकाराच्या 7 ते 8 इडल्या तयार झाल्या. आता साचे भरून झालेले आहे. यांना इडली कुकरमध्ये ठेवून मध्यम आचेवर 12 ते 13 मिनिटं इडल्या छान स्टीम करूया. हे वरचे होल खालच्या होलवर येऊ द्यायचे नाही, खालच्या इडलीवर येऊ द्यायचे, म्हणजे इडल्या ओल्या होत नाही. तर इथे 12 ते 15 मिनिटं इडल्या छान स्टीम करून घेतल्या. कुकरमधनं काढून गार देखील करून घेतल्या. आता आपण डिमोल्ड करूया. तर इडल्या बघू शकता छान अशा फुललेल्या आहे, जाळीदार झाल्या आहे, मऊ लुसलुशीत, हलक्या फुलक्या झालेल्या आहे. एकूण एक इडली परफेक्ट झालेली आहे. आपण डिमोल्ड करूया. अजिबात चिकटलेली नाही किंवा काढायला त्रास होत नाही. छान अशी एकसारखी फुलली गेली आहे. 12-13 मिनिटांमध्ये छान स्टीम होते. फक्त मिश्रण तयार करताना पाव कपच पाणी लागलं होतं. तर इथे आपली मस्त इडली आणि खमंग सांबर तयार आहे. सोबत शेंगदाणा लाडू दिला आहे. शेंगदाणा लाडूच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा पुढे एंड स्क्रीनलाही मिळेल. त्याचसोबत उपवासाचे एक वेगळ्या पद्धतीचे वडे काल दाखवले होते, त्याचीही रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि पुढे एंड स्क्रीनलाही दिसेल. तर मस्त अशा मऊ जाळीदार इडल्या नक्की ट्राय करा. अजिबात तेलकट नाही, बनवायला झंझट नाही, लवकर बनून तयार होतात, फसण्याची अजिबात शक्यता नाही. तर ह्या इडली सांबरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, नातेवाईकांना मित्रपरिवाराला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत भेटते अशाच एक छानशा खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.